सो व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. सो विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण सगळ्यात पहिले की MSBTचं जे काही अकॅडमिक कॅलेंडर आहे, सगळ्यात पहिले आपण अकॅडमिक कॅलेंडर बघितलं. अकॅडमिक कॅलेंडर बघितल्यानंतर स्कीम बघितली. अकॅडमिक कॅलेंडर मधलं पहिली डेट काय होती? बोला चला. सगळ्यात पहिली डेट सांगितली होती आपण. बोलत चला हां. 2 सप्टेंबर. व्हेरी गुड. सगळ्यात पहिली डेट होती 2 सप्टेंबर. 2 सप्टेंबरला काय होतं? आपलं कॉलेज स्टार्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे पहिलं टार्गेट आहे बाळांनो आपलं, ते म्हणजे कोणती? पहिली क्लास टेस्ट. बरोबर आहे. मग पहिल्या क्लास टेस्टला आपण काल ऑलरेडी सब्जेक्ट पाहिले होते की जे सब्जेक्ट आपल्याला थेरीमध्ये बघायचे. 3 सब्जेक्टचे आपल्याला थेरी पेपर म्हणजे फायनल एक्झाम असणार आहे. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते पाहिले होते बाळांनो? सगळ्यात पहिला जो सब्जेक्ट आहे दॅट इज नथिंग बट बेसिक मॅथमॅटिक्स. सगळ्यात पहिला सब्जेक्ट कोणता होता? आपला बेसिक मॅथमॅटिक्स. त्यानंतर सेकंड सब्जेक्ट आपण पाहिले बाळांनो इंग्लिश. त्याला आपण बेसिक इंग्लिश म्हटलं तरी चालेल. आणि थर्ड सब्जेक्ट जो पाहिला बाळांनो दॅट इज नथिंग बट बेसिक सायन्स. या बेसिक सायन्सला परत 2 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. कोणतं कोणतं होतं सांगा? एक म्हणजे फिजिक्स आणि सेकंड होता बाळांनो आपला केमिस्ट्री. कळतंय? मग आता या ठिकाणी या 3 सब्जेक्टचे आपल्याला पेपर द्यायचे. त्यापैकी हा जो सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश याचे आपल्याला रिटर्न पेपर द्यायचे. पण जो बेसिक सायन्स असणार आहे याच्या पुढे आपण स्टार बघितलं होतं. स्टारचा अर्थ हा पेपर कसा आहे बाळांनो? आपल्याला ऑनलाईन मोडमध्ये द्यायचं. मग आता या ठिकाणी बाळांनो आपण 3 सब्जेक्ट कोणते आहेत? मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि सायन्स. मी तुम्हाला पहिले सांगतोय, लक्षात घ्या की बाकीचे विद्यार्थी, बाकीचे क्लास, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आत्ता आपलं पहिल्या दिवशी सांगतोय मी तुम्हाला, टार्गेट फिक्स आहे. अजिबात त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नको. सगळ्यात मेन सब्जेक्ट आपला कोणता? बेसिक मॅथमॅटिक्स. आणि ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला 70 आउट ऑफ 70 मार्क्स हे आलेच पाहिजेत. आता मी आय स्कीम मध्ये असताना म्हणायचो की 70 पैकी 70, पण के स्कीमला आपलं टार्गेट चेंज झालंय. मला 70 पैकी 70 नको बाळांनो. यावेळेला मी टार्गेट थोडंसं छोटं केलंय. यावेळेला मला काय करा बाळांनो, तुम्ही 100 पैकी 100 मार्क द्या. 70 पैकी 70 नको. ह्याचं कारण असं आहे की आय स्कीम मध्ये 10 मार्क मायक्रो प्रोजेक्टला असायचे आणि त्या 10 पैकी 9 मार्क पडायचे. मग 1 मार्क गेला की मग 100 पैकी 99 यायचे. म्हणून मी टार्गेट थेरी पेपरसाठी 70चं ठेवायचो. पण आता जो काही आपला सब्जेक्ट असणार आहे बाळांनो, या सब्जेक्टमध्ये या सब्जेक्टचा जो पॅटर्न आहे 100 मार्काचा, तो कसा सांगितलाय की 70 मार्क्सचा हा पेपर असणार आहे थेरी एक्झाम, एंड सेम एक्झाम. आणि 30-30 मार्काच्या काय असणार आहेत बाळांनो? आपल्याकडं 2 क्लास टेस्ट. 30 मार्क्स फॉर क्लास टेस्ट 1, 30 मार्क फॉर क्लास टेस्ट 2. आत्ता पहिलं टार्गेट आपलं क्लास टेस्ट 1 आहे. गडबड करू नका सर, आम्हाला 100 पैकी 100 पाडायचे, डायरेक्ट 70 नाही. आपलं पहिलं जे टार्गेट असणार आहे ही पहिली क्लास टेस्ट. ह्या क्लास टेस्टला आपल्याला 30 पैकी 30 मार्क हे आलेच पाहिजेत. बरं, मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलंय काय की पडतात की नाही, 100 पैकी 100 पडतात की नाही हे बघितलंय आपण ऑलरेडी. 30 ते 35 मुलं असे आहेत बाळांनो ज्याला एकतर 100 पैकी 100 आहेत किंवा 70 आउट ऑफ 70. सो पडतात हे पहिले तुम्ही तुमच्या मनामध्ये घालून घ्या. जर तुम्हीच ठरवलं की पडतील की नाही पडणार, मग त्या ठिकाणी आपण काय होतो? ड्युअल मोडमध्ये जातो. आपल्याला पडतील की नाही पडणार हा विशेष ठेवायचा नाहीये. आपलं टार्गेट आहे 100 पैकी 100 आणि ते 100 आउट ऑफ 100 मार्क्स हे पडलेच पाहिजेत. याचं कारण काय लक्षात घ्या. का सर एवढे का मागं लागले? कारण की तुमच्या अख्ख्या थर्ड इयर 3 वर्षांपैकी सगळ्यात चांगला 100 पैकी 100 मार्क पाडण्यासारखा सब्जेक्ट कोणता येतो? तो बेसिक मॅथमॅटिक्स. आणि ह्या सेमिस्टरमध्ये ह्या सब्जेक्टला जर 100 पैकी 100 पडले की मग आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो. आपल्याला वाटतं की नाही ह्या वेळेला 100 पडले तर मग सेकंड सेमिस्टरला पण पडतील. सेकंड सेमिस्टरला अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये पडले, सी मध्ये पडले, मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये पडले, बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये पडले की मग आपल्याला वाटतं सेकंड इयरला सुद्धा पडतील. आणि जो सेकंड सेमिस्टरचा अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे त्याचा पूर्ण बेस कशामध्ये बाळांनो? या बेसिक मॅथमॅटिक्समध्ये. किती ओरडून सांगू द्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं काय की सिनियरनी आय स्कीमनी सांगितलेलं असतं, आय स्कीमच्या विद्यार्थ्यांनी, की बेसिक मॅथमॅटिक्स सोपं आहे. खरंच सोपं आहे. फक्त या के स्कीम मध्ये एक काय झालंय बाळांनो की आय स्कीम मध्ये बघा बेसिक मॅथ आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स वेगळे वेगळे होते. आता के स्कीम मध्ये त्यांनी काय केलंय? अप्लाइड मॅथमॅटिक्स मधला एक डेरिव्हेटिव्ह नावाचा महत्वाचा टॉपिक हा के स्कीम मध्ये फर्स्ट सेम मध्ये आणलाय, म्हणजे M1 मध्ये आणलाय. आणि त्याच्यामुळे आपला M1 थोडासा व्हास्ट झाला. पण व्हास्ट असू द्या, कसंही असू द्या, ते किती अवघड असू द्या, सोपा, आपल्याला काही घेणं नाही. आपलं एवढंच टार्गेट आहे की 100 पैकी 100. मग आता याच्यामध्ये सर पडतील का? तर पडतील सांगितलंय. मग कसं करायचं? आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला परत परत सांगतोय की तुम्हाला किती जरी ओरडून सांगितलं की बुक रेफर करू नका, हे करू नका, तरी सुद्धा तुम्ही ते बुक रेफर करणार. पण त्याला सेकंडरी इम्पॉर्टन्स द्या. पहिला इम्पॉर्टन्स म्हणजे नोट्स. एवढ्या सेमिस्टरला तुम्ही मॅथमॅटिक्सचं पुस्तक घेणार आहेत, किती सांगितलं नका घेऊ तरी घेणार आहेत.
सेकंड सेमिस्टरला एकही विद्यार्थी मॅथमॅटिक्सचं पुस्तक घेणार नाही, कारण की त्याला कळून चुकलंय की ते पुस्तक फक्त वाया गेलं, त्या पुस्तकाचा उपयोग झाला नाही का, कारण ऑलरेडी सगळेच्या सगळे पॉईंट हे आपल्या बुकमध्ये होते. कोणत्या बुकमध्ये? क्लासच्या नोटबुकमध्ये. आता की सर मग थोड्या दिवसांनी सुरू करतो, आता काय लगेच कुठं नोटबुक? आता अजिबात नाही. आजपासून लेक्चर सुरू झाले, आजपासून तुमची 200 पेजेसची 200 पेजेसची एक नोटबुक तयार करा. अशा 200 पेजेसच्या मिनिमम 4 ते 5 नोटबुक तुम्हाला या सेमिस्टरमध्ये लागतील. 3 किंवा 4 तर मिनिमम लागतील. कळले नक्की? सो 200 पेजेसची नोटबुक आज करा. ज्यांनी आज नसेल केली तर आज लेक्चर झाल्यानंतर एकदा ती नोटबुक करा, कारण एकदा टॉपिक पेंडिंग पडले की मग ते पेंडिंग पडतात आणि आपल्याला टॉपिक कुठलाही पेंडिंग ठेवायचा नाही. मग आता सर हे बेसिक मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे बाळांनो, तर ह्या सब्जेक्टचे युनिट कोणते कोणते, काय काय टॉपिक आहेत सर? बघा 10वी पर्यंत आपण जे बघायचो, 10वी पर्यंत काय व्हायचं की 10वी पर्यंत आपल्याला चॅप्टर असायचे, चॅप्टर 1, चॅप्टर 2. इथून पुढे तुम्हाला MSBTच्या कुठल्याच सिलेबसमध्ये चॅप्टर्स दिसणार नाही. MSBTच्या सिलेबसचा पॅटर्न हा युनिट्सवर डिपेंड आहे. मग आता कसे कसे युनिट्स आहेत व्यवस्थित समजून घ्या. ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतोय हा जो सब्जेक्ट आहे आपला, कोणता सब्जेक्ट आहे? हा बेसिक मॅथमॅटिक्स. आज आपण कशाला सुरू करतोय? बेसिक मॅथमॅटिक्स. मग हा जो सब्जेक्ट आहे बाळांनो, याच्यामध्ये 70 मार्कांचा जो पॅटर्न असेल हा कसा असेल? मग यामध्ये सगळ्यात पहिलं जे युनिट आहे बाळांनो, युनिट नंबर 1, हे युनिट नंबर 1 आहे बाळांनो, अल्जेब्रा. युनिट नंबर 1 कोणतं आहे? अल्जेब्रा. परत सांगतोय, मी तुम्हाला सांगतोय MSBT मध्ये चॅप्टर्स नसतात. चॅप्टर हे कशामध्ये दिले जातात माहिती का? बुकमध्ये. म्हणजे युनिटचे जे सब टॉपिक आहेत ना, त्याला वेगळा वेगळा चॅप्टर म्हणून बुकमध्ये दिला जातो, पण ते चॅप्टर्स आहेत. पण ते मेन कशाच्या अंडर डिवाइड होणार? युनिटच्या. सो MSBT मध्ये बेसिक मॅथमॅटिक्स या सब्जेक्टच्या अंडर तुम्हाला टोटल 5 युनिट बघायचे. पहिलं युनिट कोणतं सांगितलं? अल्जेब्रा. मग आता सर या अल्जेब्रामध्ये नक्की काय काय टॉपिक्स आहेत किंवा कोणते कोणते चॅप्टर्स या अल्जेब्राच्या अंडर येतात? मग या अल्जेब्राच्या अंडर बाळांना आपल्याला 3 चॅप्टर्स बघायचे. फर्स्ट चॅप्टर येतो बाळांना आपला लॉगॅरिथम. फर्स्ट चॅप्टर येतो आपला लॉगॅरिथम. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर बाळांना आपला मॅट्रायसेस. आणि थर्ड चॅप्टर येतो दॅट इज नथिंग बट पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शन समजून घ्या बाळांनो. कुठल्याही सब्जेक्टला आउट ऑफ मार्क पाडायचे असतील ना, तर त्या सब्जेक्टची इथून तिथून सगळी हिस्ट्री, सगळी जॉग्राफी माहिती पाहिजे. मग सब्जेक्ट कोणता आहे, त्या सब्जेक्टच्या अंडर युनिट कोणते, युनिटच्या अंडर टॉपिक कोणते आहेत, इथपासून गोष्टी पाठ पाहिजेत. पाठ पाहिजेत म्हणजे सर हे पाठ करून काय मिळणार आहे? तर एक कॉन्फिडन्स मिळतो. माहिती मला पहिल्या चॅप्टरमध्ये हे 3, पहिल्या युनिटमध्ये हेच 3 चॅप्टर आहे. हा कॉन्फिडन्स मिळतो. आणि एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की पाठांतर करायचं नाही, कन्सेप्ट समजून घ्या. ह्या सगळ्या थुकरट कल्पना आहेत. MSBTला तुम्हाला काही काही सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क आणायचे असतील तर तुम्हाला पाठांतर लागणार. त्याची सवय लावा. कारण की काय होतं बाळांनो, कन्सेप्ट समजला, पण पेपरमध्ये काय होतं, कन्सेप्ट समजला, मग कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्ही तुमच्या वर्डमध्ये आन्सर लिहिता आणि ते जर आन्सर मॉडेल पेपरमध्ये नसेल तर अशा ठिकाणी अर्धा 1 मार्क कट होतो. मॅथमध्ये तो प्रॉब्लेम येणार नाही, पण मॅथमध्ये सुद्धा ज्या गोष्टी सांगितल्या त्या झाल्याच पाहिजेत. सो आत्तापासून लगेचच्या लगेच बाळांनो आपल्याला काय करायचंय, जसं मी तुम्हाला टॉपिक देतोय हे टॉपिक बोलता बोलता पाठ झाली पाहिजेत. पहिलं युनिट कोणतं आहे आपलं? अल्जेब्रा. बोमला पहिला युनिट कोणतं आहे? अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये 3 चॅप्टर्स आहेत. पहिला चॅप्टर कोणता सांगितला? लॉगॅरिथम. दुसरा कोणता आहे? मॅट्रायसेस. आणि तिसरा कोणता आहे? पार्शियल फ्रॅक्शन. बोलत चला. घरी कसे बोंबलता मम्मी? तसं हा काय? अल्जेब्रा मधला पहिला टॉपिक कोणता आहे? लॉगॅरिथम. दुसरा कोणता आहे? मॅट्रायसेस. आणि तिसरा कोणता आहे? पार्शियल फ्रॅक्शन. मग आता या ठिकाणी बाळांनो फर्स्ट युनिट झालं. सेकंड युनिट जे बाळांनो युनिट नंबर 2. ठीक आहे. पहिल्या युनिटमध्ये अल्जेब्रा झालं. आता अल्जेब्रामध्ये लॉगॅरिथम म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी वेटेज आहे. हा जो फर्स्ट टॉपिक आहे बाळांनो दॅट इज फॉर 14 मार्क्स. हा जो टॉपिक विचारला जातो किती मार्काला विचारला जातो? 14 मार्काला. मग याच्यानंतर सेकंड युनिट कोणतं आहे बाळांनो? तर या ठिकाणी सेकंड युनिट येतं बाळांनो ट्रिगोनोमेट्री. सेकंड युनिट कोणतं येतं तुम्हाला? ट्रिगोनोमेट्री. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात या ट्रिगोनोमेट्री बद्दल थोडीशी भीती आहे. मी तुम्हाला सांगतो याच्यासारखा सोपा टॉपिक कुठलाच नाही जर कळला तर. आणि जर हा टॉपिक सुरुवातीला कळला नाही मग तो आपल्या बोखंडी बसतो. कुठं बसतो? आपल्या बोखंडी. का बरं? कारण की याच्यामध्ये थोडे फॉर्म्युले आहेत आणि याच्यातला एकूण एक फॉर्म्युला मी पाठ करून घेणार. सर आम्हाला 10वी मध्ये झालं थोडं, पण आम्हाला काही कळलं नाही. काहीच कळू देऊ नका. अँगल म्हणजे काय असतो, थिटा काय आहे, साइन थिटा काय, कॉस थिटा काय, टॅन थिटा काय, ट्रायंगल आपला राईट अँगल ट्रायंगल कसा काढायचा, काय असतो, अजिबात कुठल्याच गोष्टीबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नसेल तरी काळजी करू नका. आपण पूर्ण बेस पासून घेणार आहे.
म्हणजे इथपासून की राईट अँगल ट्रायंगल मधला थिटा काय असतो, साइन थिटा म्हणजे काय, कॉस काय, त्याच्यानंतर मग टॅन थिटा काय, त्याचे फॉर्म्युला काय आहेत. मग याच्यामध्ये पुढे आपल्याला बाळांनो अँगल्स बघायचे. याच्यामध्ये अजून असतं बाळांनो आपल्याला मल्टिपल अँगल्स. मल्टिपल अँगल्स त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे सब मल्टिपल अँगल्स. मल्टिपल म्हणजे कोणते, सपोज थिटा हा जर अँगल असेल तर त्याच्या मल्टिपल मधल्या व्हॅल्यू म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 थिटा 3 थिटा याला म्हटलं जातं मल्टिपल. आणि सब मल्टिपल म्हणजे या अँगलला जर डिवाइड केलं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं θ/2 तर θ/2 हा कोणता अँगल झाला, सब मल्टिपल. मग त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री पण आहे आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण आहेत. हे दोनही कन्सेप्ट आपल्याला या सेकंड युनिटमध्ये बघायचे, ज्याचं नाव काय, ट्रिग्नोमेट्री. पहिलं युनिट कोणतं झालंय सांगा, बोलत चला. पहिलं युनिट कोणतं आहे सांगा, अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये किती चॅप्टर आहेत, 3 चॅप्टर. बमले पहिला लॉगॅरिथम, दुसरा मॅट्रायसेस, तिसरा नक्की दुसरा कोणता युनिट आहे, युनिट दुसरा युनिट ट्रिग्नोमेट्री. किती मार्काला आहे बोला, 14 मार्काला. हे सुद्धा युनिट किती मार्काला आहे, 14 मार्काला. आता थर्ड युनिट जे येणार आहे युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 दॅट इज नथिंग बट स्ट्रेट लाईन. दॅट इज नथिंग बट स्ट्रेट लाईन. आता या स्ट्रेट लाईन मध्ये काय बाळांनो, की ज्या वेळेला एखादी लाईन ड्रॉ केली जाते, आपण लाईन ड्रॉ करतो, मग ही लाईन ड्रॉ करताना सेट ऑफ पॉइंट्स पासून बनलेली आहे. मग ह्या दोन लाईन आहेत, मग ह्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात, तर ते कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात, त्या दोघांमधला अँगल काय असणार आहे, या लाईनचा स्लोप कसा काढायचा, त्याच्यासाठी काय फॉर्म्युले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामध्ये कळतील बाळांनो, तर या थर्ड युनिटमध्ये, ज्याचं नाव आहे स्ट्रेट लाईन. आता हा स्ट्रेट लाईन युनिट जर बघितलं बाळांनो तर ह्याचं वेटेज आहे बाळांनो 8 मार्काला. हा किती मार्काला विचारला जातो, 8 मार्काला. आता हे जे मार्क आहेत ना बाळांनो, हे कंपल्सरी वाले मार्क, म्हणजे 14 मार्काला कंपल्सरीली तुम्हाला अल्जेब्रा येणार म्हणजे येणार. ट्रिग्नोमेट्री तुम्हाला 14 मार्काला कंपल्सरी हे क्वेश्चन्स असणार म्हणजे असणार. 8 मार्काला कंपल्सरी मध्ये कोणते क्वेश्चन्स असणार, स्ट्रेट लाईनचे. मग याच्यानंतर सर अजून कोणतं युनिट आहे, तर या ठिकाणी युनिट नंबर 4 आहे बाळांनो, फोर्थ युनिट. दॅट इज नथिंग बट डिफरन्शियल कॅल्क्युलस. डिफरन्शियल कॅल्क्युलस. मग याला सगळ्यात जास्त वेटेज आहे बाळांनो. हे जे युनिट आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि याला सगळ्यात जास्त वेटेज आहे. याला वेटेज आहे बाळांनो 20 मार्कांचं. किती मार्क्सचं वेटेज आहे, 20 मार्कांचं. मग याच्या आतमध्ये काय काय, तर याच्या आतमध्ये सब टॉपिक कोणते कोणते आहेत, तर पहिला टॉपिक येतो बाळांनो याच्यामध्ये फंक्शन्स. सेकंड टॉपिक येतो याच्यामध्ये लिमिट्स. याच्यामध्ये थर्ड टॉपिक येतो बाळांनो डेरिव्हेटिव्स. थर्ड टॉपिक येतो डेरिव्हेटिव्स. आणि याच्यानंतर फोर्थ टॉपिक येतो ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स. आता बाळांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं की डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे जे दोन चॅप्टर्स आहेत हे ऍक्च्युअल मध्ये बाळांनो काय रे बाळांनो, लक्षात घ्या. हो, प्रत्येक लेक्चरची रेकॉर्डिंग होणार आहे, काळजी करू नका, ठीक आहे. चॅट बॉक्समध्ये तुम्हाला सांगतोय, लेक्चर झाले की त्याची ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग होती. डेमो लेक्चरच्या रेकॉर्डिंग हे तुम्हाला युट्यूबवर पण बघायला मिळतील आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ॲपमध्ये सुद्धा कंटेंटमध्ये त्या रेकॉर्डिंग बघायला मिळतील. ज्यांना काही प्रॉब्लेम लेक्चर लाईव्ह करता नाही आलं त्यांना लेक्चर रेकॉर्डिंग करता येईल, ठीक आहे. आता लक्ष द्या बाळांनो. आणि ज्यांना दिसत नसेल समजा त्यांनी एकदा रिजॉईन करून बघा किंवा नेटवर्क इश्यू असेल, रेकॉर्डिंग थोड्या वेळानंतर येणार आहे, ती रेकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. चला आता इकडे लक्ष द्या. आता काय सांगितलं की डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे जे दोन चॅप्टर्स आहेत बाळांनो, हे दोन चॅप्टर आय स्कीम मध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये होते. म्हणजे बघा, दोन सब्जेक्ट आपण नॉर्मली म्हटलं जातं, बेसिक मॅथमॅटिक्सला म्हटलं जातं M1, अप्लाइड मॅथमॅटिक्सला म्हटलं जातं M2. आता आय स्कीम मध्ये काय व्हायचं बाळांनो, याच्या आधीची जी स्कीम होती ना आय स्कीम, तर आय स्कीम मध्ये हा जो डेरिव्हेटिव्ह नावाचा टॉपिक होता, हा डेरिव्हेटिव्ह कशाच्या अंडर होता, M2 च्या अंडर. पण ज्या वेळेला आता मी के स्कीम आलेली बाळांनो, तर ह्या के स्कीम मध्ये हाच डेरिव्हेटिव्ह कशाच्या अंडर आलाय बाळांनो, या M1 च्या अंडर. डेरिव्हेटिव्ह आणि त्याचबरोबर अजून कोणता, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता हा टॉपिक का महत्वाचा आहे, MSBT डिप्लोमा मध्ये सगळ्यात जास्त बॅकलॉग कोणत्या सब्जेक्टचे लागतात, तर M2 चे. M2 म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स. आणि त्या अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये काय लागतं, त्याच्यात इंटिग्रेशन हा टॉपिक येतो. मग इंटिग्रेशन काय अवघड आहे का, इंटिग्रेशन अवघड नाहीये. पण होतं काय, त्या इंटिग्रेशनसाठी जो बेस असतो तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह. आणि डेरिव्हेटिव्ह आपला कोणत्या ह्याच्यामध्ये होणार आहे बाळांनो, M1 मध्ये. आय स्कीम मध्ये प्रॉब्लेम नव्हता. आय स्कीम मध्ये काय व्हायचं, इथंच डेरिव्हेटिव्ह व्हायचं, इथंच इंटिग्रेशन. त्याच्यामुळे काही मुलं डायरेक्ट M2 चा क्लास लावला आणि M2 ला सुरुवात केलं तरी सुद्धा स्कोर व्हायचं.
पण इथं मात्र जे विद्यार्थी M1 ला सिरियसली घेणार नाही त्यांचं M2 ला वाटोळच होतंय. का होतंय लक्षात घ्या, कारण की M2 मध्ये तुम्हाला इंटिग्रेशन येणार आहे आणि इंटिग्रेशनचा पूर्ण बेस म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे तुम्हाला कशामध्ये, के स्कीम मध्ये. सर अवघड आहे का, मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगतो. पहिल्या दिवशी आज सगळ्यात महत्वाचा एकच पॉईंट सांगतो. अख्ख्या 3 वर्षांच्या डिप्लोमामध्ये कुठल्याच सब्जेक्ट मधला कुठलाच पॉइंट हा इम्पॉसिबल किंवा अवघड नाहीये. टॉपिक अवघड कधी जातो बाळांनो, ज्या वेळेला तुम्हाला तो कळला नाही, ज्या वेळेला तुम्हाला त्याचा कन्सेप्ट कळला नाही. जर तुम्हाला त्याचा कन्सेप्ट कळला तर त्याच्यासारखा सिंपल टॉपिक नाही. मग आपलं मेन फोकस काय, तर आपल्याला काय करायचंय बाळांनो, की सिलेबस मध्ये जो सब्जेक्ट दिलाय त्या सब्जेक्टच्या सिलेबस मधला एकूण एका पॉइंटचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. त्यावरचं प्रत्येक एक्झाम्पल मला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. असं मनात ठेवू नका की ठीक आहे एखादं एक्झाम्पल नाही केलं तरी चालतंय. मुलं करतात. मुलांना काय उद्योग असतो लक्षात घ्या. मुलांचं काय असतं की नोट्स मध्ये क्वेश्चन नंबर 1 झाला, क्वेश्चन नंबर 2 झाला, क्वेश्चन नंबर 3 झाला, क्वेश्चन नंबर 4. सर 4 एक्झाम्पल तुम्ही दिले, 4 एक्झाम्पल आम्ही सॉल्व्ह केले, आम्हाला लई सोपे वाटले. आणि नंतर काय केलंय सर, तुम्ही 5 नंबरचा एक एक्झाम्पल दिलं होतं पेपरला सॉल्व्ह करायला किंवा होमवर्कसाठी किंवा आम्हाला करायला किंवा आपण क्लासमध्ये शिकवलं होतं, पण मी घरी त्याला रिवाइजच नाही केलं. मला काय वाटलं हे 4 जे आहेत हे सोपे आहेत बाळांनो, 5व्याची काही गरज नाही. मग लक्षात ठेवायचं अशा वेळेला, ज्या वेळेला तुम्ही असा विचार करता ना त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की आपण साधी आणि नॉर्मल माणसं नाहीत, आपण पापी माणसं आहेत. आपण कोणती माणसं आहेत, पापी. पापी माणसं का बरं, कारण की आपण जो क्वेश्चन ऑप्शनला ठेवणार ती भावना लगेच त्या पेपर सेटरकडे जाते, लगेच तो ठरवतो ह्यो नाही का बरोबर तोच पेपर, तो म्हणजे तोच क्वेश्चन पेपरला विचारला जातो. म्हणून सांगतोय जर 70 पैकी 70 किंवा 100 पैकी 100 पाडायचे तर त्या ठिकाणी एकही क्वेश्चन ऑप्शनला राहता कामा नये. अख्ख्या सिलेबस मध्ये इथून पुढे लेक्चर सुरू झाल्यानंतर पूर्ण अख्खाच्या अख्खा सेमिस्टर होईपर्यंत एक सुद्धा प्रॉब्लेम किंवा त्या प्रॉब्लेम मधली एक सुद्धा स्टेप अशी नकोय की जी मला कळली नाहीये. एकूण एक स्टेप म्हणजे फक्त तुमचे जे कन्सेप्ट आहेत हे क्लिअर नको आहेत, तर ते कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर पाहिजेत. क्रिस्टल क्लिअर म्हणजे त्याच्यामध्ये तसं का केलं इथपासून गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. मग तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स 100 पैकी म्हणजे 100 आउट ऑफ 100 आरामात पडू शकतं. नजर चुकीने अर्धा एखादा मार्क गेला तर ठीक आहे, अशा वेळेला मी तुमचा जीव घेईन, कळलं. नजर चुकीने असल्या फालतू गोष्टीला इथं वाव नाही. 70 पैकी 70 किंवा 100 पैकी 100 एवढं एकच टार्गेट. नोट्सच्या पलीकडे येणार नाही, जेवढं सांगतोय तेवढं व्यवस्थित करा. मग आता ह्याच्यामध्ये पुढे सांगा, लक्षात घ्या. याच्यानंतर युनिट नंबर 5 आहे बाळांनो, युनिट नंबर 5. युनिट नंबर 5 इज स्टॅटिस्टिक्स. 5वं जे युनिट आहे बाळांनो ते कोणतं आहे, स्टॅटिस्टिक्स. मग या ठिकाणी मार्क किती राहिले बघा, याला परत मार्क्स किती आहेत, 14 मार्क्स. करा, होतंय का बघा. 14 दुने 28, 14 त्रिक 42, 20 आणि 8 28, 42 आणि 28 70. किती मार्काचा पॅटर्न झाला सांगा, 70 मार्काचा. कळले नक्की. किती युनिट आहेत बोमला, 5 युनिट आहेत. 5 युनिट आहेत, ठीक आहे. लिहायला वेळ देतो, काळजी करू नका. किती युनिट आहेत, 5 युनिट. पहिलं युनिट कोणतं आहे, अल्जेब्रा. अल्जेब्रा मध्ये 3 चॅप्टर आहेत. पहिलं चॅप्टर लॉगॅरिथम, दुसरा चॅप्टर मॅट्रिसेस, तिसरा चॅप्टर पार्शियल फ्रॅक्शन. लक्षात ठेवा, पाठ झालं पाहिजे. हे काय पाठ करता, हे काय पेपरला. अरे गाईबान्या, पेपरला जरी येणार नाही तुला तर माहिती पाहिजे ना सिलेबस मध्ये काय बघायचं ते, सब्जेक्ट काय. उगी आपलं चाललं कोणता टॉपिक चाललाय, सर मी आज लॉगॅरिथम शिकलो, आज मी. अरे तू पुढं काय पहिले ठरव. पहिला काय बोला, लॉगॅरिथम. दुसरा कोणता आहे, मॅट्रिसेस. तिसरा कोणता आहे, पार्शियल फ्रॅक्शन. सेकंड युनिट कोणतं आहे बोला, ट्रिग्नोमेट्री. तिसरा युनिट कोणतं आहे, स्ट्रेट लाईन. चौथा युनिट कोणतं आहे, डिफरन्शियल कॅल्क्युलस. बोमला, चौथा युनिट कोणतं आहे, डिफरन्शियल कॅल्क्युलस. त्याच्यामध्ये किती चॅप्टर आहेत, 4. पहिला चॅप्टर कोणता आहे, फंक्शन. दुसरा लिमिट. तिसरा बोला रे डेरिव्हेटिव्ह. चौथा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि लास्ट वाला युनिट कोणतं आहे, स्टॅटिस्टिक्स. मार्क सांगा, पहिल्याला 14, दुसऱ्याला 14 किंवा 14 म्हणा, तिसऱ्याला 8, चौथ्याला 20 आणि 5व्याला 14. नक्की उघडा नोटबुक, चला पटकन पट 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 पट. चला बोलत 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 चला. सगळ्यात पहिला युनिट कोणतं आहे तुम्ही सांगा, मी लिहितोय, दोघं लिहून घेऊ. चला सगळ्यात पहिला युनिट, युनिट नंबर 1 बोला, अल्जेब्रा. व्हेरी गुड. चला अल्जेब्रा मध्ये किती चॅप्टर आहेत, 3 चॅप्टर. पहिला चॅप्टर कोणता आहे, लॉगॅरिथम. व्हेरी गुड. पहिला चॅप्टर आहे लॉगॅरिथम. सेकंड मॅट्रिसेस. व्हेरी गुड. सेकंड चॅप्टर इज मॅट्रिसेस. थर्ड चॅप्टर पार्शियल फ्रॅक्शन. व्हेरी गुड. पार्शियल फ्रॅक्शन, पार्शियल फ्रॅक्शन. त्याच्यानंतर युनिट नंबर 2 आले बाळांनो, सांगा युनिट नंबर 2 ट्रिगोनोमॅट्री. व्हेरी गुड. ट्रिगोनोमॅट्री. त्याच्यानंतर युनिट नंबर 3 आलंय, बोला
व्हेरी गुड. युनिट नंबर 3 इज स्ट्रेट लाईन. लाईन मारायचे त्याच्यामध्ये, फक्त बोर्डवर नाही तर नोटबुक मध्ये, इकडे तिकडे नाही. पुढे सांगा युनिट नंबर 4. हा, डिफरन्शियल कॅल्क्युलस. व्हेरी गुड. डिफरन्शियल कॅल्क्युलस. डिफरन्शियल कॅल्क्युलस त्याच्यामध्ये 4 चॅप्टर सांगितले ना. बोला रे बोला. हा, फंक्शन. पहिलं चॅप्टर आहे फंक्शन. व्हेरी गुड. सेकंड चॅप्टर इज लिमिट्स. तिसरा व्हेरी गुड डेरिव्हेटिव्ह. थर्ड चॅप्टर इज डेरिव्हेटिव्ह. फोर्थ चॅप्टर कोणता आहे? ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. व्हेरी गुड. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर फिफ्थ युनिट आलं, कोणतं आहे? स्टॅटिस्टिक्स. 5वं युनिट कोणतं आहे? स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्सचा बेस झालाय ना बाळांनो तुमचा 10वीला. 10वीमध्ये आपल्याला स्टॅटिस्टिक्स बघा, मीन, मीडियन हे थोड्याफार गोष्टी पाहिल्या होत्या. हेच आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. आता मार्किंग स्कीम सांगा. बोला, झाली कपाट. पहिलं युनिट बोला. व्हेरी गुड. 14 मार्क. सेकंड युनिट 14 मार्क. व्हेरी गुड. थर्ड युनिट 8 मार्क. स्ट्रेट लाईन आहे ना, या स्ट्रेट लाईनला किती मार्क्स आहेत बाळांनो? या ठिकाणी 8 मार्क्स. त्याच्या पुढे कोण आहे सांगा? डिफरन्शियल कॅल्क्युलस. बोला, डिफरन्शियल कॅल्क्युलस किती आहेत? 20 मार्क्स. व्हेरी गुड. आणि लास्ट वाला स्टॅटिस्टिक्स किती मार्कला आहे? 14. टोटल किती झाले? 70 मार्क. नक्की ऑनलाईन 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 पाठ पाहिजे. चला बाळांनो, तुम्ही सुद्धा इंटरॅक्ट करा बाळांनो. ऑनलाईन वाल्या विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे की नाही, ऑनलाईन मध्ये नाही, आम्ही ऑफलाईनच लेक्चर करतोय. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही ऑफलाईनच करताय बाळांनो, असं अज्युम करा. झाले, लिहून झाले. उरक 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 पट 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 पट. डायरेक्ट लेक्चर सुरुवात करणार. धरलं लॉगॅरिथम. लॉगॅरिथम म्हणजे काय असतं, काय अर्थ आहे त्याला कळलं तर पाहिजे ना. युनिट कोणते आहेत, चॅप्टर कोणते आहेत, सगळं सिलेबस पहिले माहिती पाहिजे, मग पुढे जायला उपयोग आहे. ठीक आहे, चलो. उरकलंय का? उरका उरका उरका. झाले. चला लक्ष द्या. ऑनलाईन बघा, या ठिकाणी हा सिलेबस काय मी ठेवलाय का रे? नाही 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 नाही, हा कोणी डिसाईड करून दिलाय? MSBT. कोणता युनिट आहे पहिलं? अल्जेब्रा. किती मार्काला आहे का रे? 14ला. पण या अल्जेब्रा मध्ये चॅप्टर किती आहेत? बोला ना. 3 चॅप्टर आहे ना. कोणते कोणते सांगा ना. पहिलं लॉगॅरिथम. सेकंड मॅट्रायसिस. तिसरं पार्शल फ्रॅक्शन. आहेत की नाही? पुढचा कोणाला? ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री किती मार्काला आहे? 14 मार्काला. कळतंय का रे? त्याच्या पुढे कोणाला सांगा? स्ट्रेट लाईन. किती मार्काला आले? 8 मार्काला. त्याच्या पुढे कोणाला सांगा? डिफरन्शियल कॅल्क्युलस. डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये चॅप्टर किती आहेत? 4. पहिला बोला फंक्शन. दुसरा लिमिट. तिसरा डेरिव्हेटिव्ह. चौथा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. डोक्यात बसलं पाहिजे, फिक्स बसलं पाहिजे. किती मार्काला आहे? 20. आणि त्याच्यानंतर लास्ट वाला कोण आहे? स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स किती मार्काला आहे? 14 मार्काला. कळले नक्की? मग आता आपण बघा, लक्षात घ्या की हे जे 70 पैकी 70 मार्क पडतात, काय रे बाळांनो, वर लिहिलेलं कॅमेऱ्यात येत नाहीये. एकच मिनिट बाळांनो, मी थोडा कॅमेरा ऍडजस्ट करतो. ठीक आहे, ओके. आता दिसतंय का रे बाळांनो? चलो, आता काय सांगतो बघा, लक्षात घ्या. ह्या ठिकाणी की सगळीकडं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात पहिला टॉपिक कुठला सुरू केला जातो? तर लॉगॅरिथम. कुठल्याही ठिकाणी घ्या, कॉलेजमध्ये जा, कुठल्याही क्लासमध्ये जा, सगळ्यात पहिला टॉपिक शिकवायला सुरुवात कोणता करणार? ह्या अल्जेब्रा मधला कोणता होता पहिला? लॉग. आपण लॉगॅरिथमनी सुरुवातच करत नाही. का बरं सर, स्किप करायचं काय? मला साधा हिशोब सांगा, जर लॉगॅरिथम सारखं टॉपिक जर मी स्किप केला असतं तर MSBTच्या पोरांना काय कॉप्या करून मार्क पडलेत काय? 100 पैकी 100. एवढ्या पोरांना 100 पैकी 100 पडले, याचा अर्थ काहीतरी वेगळं होत असेल. मग काय वेगळं होतं? लक्षात घ्या. सुरुवातच आजच्या लेक्चर पासून सांगतोय की आपण सुरुवात या लॉगॅरिथम पासून करतच नाही. आपण सुरुवात कोणत्या टॉपिक पासून करतो? मॅट्रायसिस. का बरं बाळांनो? का लॉगला का स्किप करायचं? सर लॉग लय अवघड दिसते आणि तुम्हाला शिकवायला अवघड जात असेल म्हणून लॉगॅरिथम. नंतर लॉग सारखा थुकराट टॉपिक कुठलाच नाही बाळांनो. पण जर वेटेज वाईज गेलं तर लॉग, मॅट्रायसिस, त्याच्या पुढे कोणता आला तर सांगा? पार्शल फ्रॅक्शन. यापैकी सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे? मॅट्रायसिसला. आणि आपल्याला जायचंय कशाला? 100 पैकी 100ला. मग अशा टॉपिक पासून सुरुवात करू जो आपल्याला समजायला पण सिंपल आहे, ज्याच्यामुळे मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला आवड निर्माण होईल आणि मग आपण त्याला इझिली बघू. होतं काय? लक्षात घ्या, लॉग हा टॉपिक खूप सिंपल आहे, पण नवीन नवीन विद्यार्थी लेट जॉईन होतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना समजायला थोडा वेळ लागतो. मग समजायला वेळ गेला की मग ते विचार करतात, अरे देवा, बेसिक मॅथमॅटिक्स जरा अवघड. अजिबात अवघड नाही. मग तुम्हाला ते सोपं वाटलं पाहिजे की बेसिक मॅथमॅटिक्स सगळ्यात सोपा सब्जेक्ट आहे, मॅट्रायसिस हा त्याच्यातला अजून सोपा टॉपिक आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. पण सोपा आहे, पण सगळ्यात वास्ट आहे.
परत सांगतो तुम्हाला सर का बरं असं, मॅट्रायसेस का लॉग का नाही घेतलं, तर त्याच्या मागे एक रिझन सांगतो, लक्षात घ्या. आता ही जी गोष्ट आहे बाळांनो, ही तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. कारण ही गोष्ट दाखवायसाठी सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला त्याच्याबद्दलचा अभ्यास असणं गरजेचं आहे. ठीक आहे, एक मिनिट थांबा फक्त. हा चलो, ही गोष्ट काय सर, ही गोष्ट तुम्हाला जसं मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जर पहिला क्वेश्चन आहे MSBTचा क्वेश्चन नंबर 1 आहे, तर त्या क्वेश्चन नंबर 1 पैकी पहिलं बीट हे कोणत्या युनिटचं येणार, दुसरा क्वेश्चन कोणत्या युनिटचा येणार, तिसऱ्या क्वेश्चनचा, हे सगळं ऑलरेडी अभ्यास करून तुमचा पॅटर्न ऑलरेडी तयार करून ठेवलाय. पॅटर्न चेंज होणार नाही. मग ज्या वेळेला पहिला क्वेश्चन नंबर आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे 1 2 3 4 5 6 7 हे 7 क्वेश्चन दिसतील ना, ते ह्याच टॉपिक मधले असणार आहेत. अशा दृष्टीने अभ्यास करा. लक्षात घ्या, फक्त सब्जेक्टला शिकत गेलं, कन्सेप्ट समजत गेले आणि एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, काही होत नाही. कोणता कन्सेप्ट कोणत्या युनिट मधला आहे, कोणत्या युनिटचा क्वेश्चन कोणत्या क्वेश्चन नंबर मध्ये येतोय, हे ज्या वेळेला तुमच्या डोक्यात बसेल त्यावेळेला 100 पैकी 100 मार्काचा विचार करता येईल. मग चला आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी सगळ्यात क्वेश्चन नंबर 1 हा फर्स्ट क्वेश्चन दिलाय बाळांनो. ठीक आहे, हा जो क्वेश्चन नंबर दिलाय आपल्याला क्वेश्चन नंबर 1 दिसतंय का. चला, काय क्वेश्चन नंबर 1, अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. त्याच्यातला पहिला बीट कोणता आहे सांगा, लॉगॅरिथम. किती मार्काला आले, बोंबला ना, 2 मार्काला आले. मग 2 मार्काला खेळत बसायचं का मॅट्रायसेस. मग आता मॅट्रायसेस दाखवतो तुम्हाला, मॅट्रायसेस किती मार्काला आहे. पहिल्यातला पहिला क्वेश्चन कोणता येणार, लॉग. आता एवढं होऊ शकतं बघा की कधी कधी लॉगॅरिथम खाली येऊ शकतो, हा वर येऊ शकतो, पण क्वेश्चन मात्र लॉगॅरिथमचा पहिल्याच क्वेश्चन मध्ये राहणार आणि 2च मार्काला राहणार. मग आता पुढे काय आलं बाळांनो बघा, ट्रिग्नॉमेट्री. बी वाला कोणता आहे, ट्रिग्नॉमेट्री. सी काय आलंय, स्ट्रेट लाईन. डी काय आलंय, फंक्शन. ई काय आलंय, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता तुम्हाला याच्यामध्ये अजून मी डिटेलमध्ये सांगितलंय की याच्यामध्ये सुद्धा फंक्शनचा कोणता क्वेश्चन येतो, तर वेदर द फंक्शन इज इवन ऑर ऑड, याच टाईपचा क्वेश्चन आहे. तुम्हाला कसं माहिती, पेपर सेट केलं मी, पेपर सेट केलेलं नाही, मला फक्त अभ्यास करायची सवय की MSBTचा पेपर कसा आलता, त्याचं मॉडेल पेपर काय आलं, त्याचे क्वेश्चन काय आले होते, मग पहिल्यात काय आलं होतं, ह्याचा ज्या वेळेला स्टडी करताना माणूस त्यावेळेला ह्या गोष्टी कळतात. या गोष्टी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तुम्ही पार MSBTची वेबसाईट जरी सर्च केली नाही तर कुठलीही वेबसाईट बघा, तुम्हाला हा पॅटर्न कुठेही भेटणार नाही. आणि मग ह्या अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आल्यामुळेच पोरं 100 पैकी 100ला जातात. आता याच्यामध्ये मॅट्रायसेस शोधा बरं, कुठं कुठं दिसतंय बघा. आता मी काय करतो, तुम्हाला ही जी PDF आहे ना बाळांनो, ही तयार केलेली, ही जी मी तयार केली आहे बाळांनो एरो कम्प्युटर अकॅडमीच्या अंडर, तर ही जी काही PDF आहे ही तुम्हाला मी ॲपमध्ये कंटेंटमध्ये टाकून देतो. कळलं, ही काय सांगतं बाळांनो, ग्रुपवर किंवा ॲपमध्ये जे कंटेंट नाव आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ती PDF टाकून देतो, तुम्हाला तिथून ती लिहिता येईल. कळलं, एक पेज त्याच्यासाठी सोडून द्या, कारण माहिती असलं पाहिजे पहिल्या क्वेश्चन मधला पहिला बीट काय, दुसऱ्यातलं दुसरं बीट काय, सगळं माहिती असलं पाहिजे. मग आता मॅट्रायसेसचं बघा रे बाळांनो, मॅट्रायसेस इथं आलंय का, मॅट्रायसेस किती मार्काला आलंय बोला, आलंय मॅट्रायसेस आलं, मॅट्रायसेस आलं, किती मार्काला आला, 4 आणि 4 8 मार्क झाले का इथं. अजून कुठं दिसतंय का मॅट्रिक्स, बोला आहे का इथं, किती मार्काला आहे, 6 मार्काला. 8 आणि 6 किती झाले, 14. आणि तुमच्या आता जे डोळे त्याची भिंग करा आणि भिंग करून बघा ह्याच्यात लॉगॅरिथम अजून कुठं दिसतोय का, कुठंच नाही, फक्त पहिल्याच ठिकाणी. मग 2 मार्काला वेटेज जास्त आहे, 14 मार्काला. हे असं शिक शेमडं पोरग ते पण सांगेल कर मॅट्रायसेसला वेटेज जास्त आहे, मग पहिले कशाने सुरुवात करा ना मॅट्रायसेस. लक्षात घ्या, आउट ऑफ मार्क पाडायचे, कोणत्या तरी चांगल्या पोझिशनला जायचं ना, काही काही गोष्टी ह्या वेगळ्या वेगळ्या मेथडने करावं लागतात. आता होतं काय सर, लॉग घ्या लॉग घ्या लॉग घ्या लॉग, अरे बाबडे घेणार आहे, लॉग 2 मार्काला आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही कॉलेजमध्ये जाता, युट्यूबवर व्हिडिओ बघितले असतील, इकडं तिकडं सगळीकडे बघितलं असतील, त्याच्यातून काय होईल, ऑलरेडी थोडं थोडं लॉग कळलेले, मग कशाला वेळ वाया घालवायचा. मॅट्रायसेस सुरू करू म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर लॉगही झालेला असेल, कारण की 2 दिवसात तर कॉलेजमध्ये लॉग संपून जाणार, 5 दिवसामध्ये मॅट्रायसेस संपून जाणार. आपल्याला मॅट्रायसेसला लागतात 10 ते 15 दिवस. मग तिथं गेल्यानंतर पेपरला इवन पहिल्या क्लास टेस्टला मॅक्झिमम क्वेश्चन्स हे कशाचे येणार आहेत बाळांनो, तुमच्या मॅट्रायसेसचे. म्हणून आपल्याला तुमची मेंटॅलिटी तशी ठेवायची की आपल्याला 30 पैकी 30 पाडायचे, म्हणून आपण सुरुवात कशापासून करतोय, या मॅट्रायसेस पासून. कळलं, टॉपिकला वेटेज किती आहे, 4 आणि 4 8 आणि 6 14. 14 मार्काचे कंपल्सरी क्वेश्चन्स येणार आहेत. कोणते क्वेश्चन्स आहेत, कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. या ठिकाणी जर समजा 14 मार्क परफेक्ट झाले, विषय संपला ना, 70 पैकी 14 आले, पण त्याच्यासाठी आपल्याला तेवढी मेहनत गरजेची आहे. मग आता परत बघा, या ठिकाणी जर मी तुम्हाला सिलेबस कॉपी दाखवली, या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, ही जर तुम्हाला मी सिलेबस कॉपी दाखवली, ही आपली सिलेबस कॉपी, या सिलेबस कॉपीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, सब्जेक्टचा सिलेबस व्यवस्थित बघितला, ठीक आहे, तर इथं या ठिकाणी गेलो आपण. आता पहिलं युनिट कोणतं होतं बाळांना, आपलं अल्जेब्रा. मी तुम्हाला सांगितलं होतं पहिलं युनिट कोणतं आहे, अल्जेब्रा.
या अल्जेब्रामध्ये टॉपिक कोणते होते? लॉगॅरिथम, मॅट्रायसेस, परत मॅट्रायसेस आणि लास्टला कोण आले सांगा? पार्शियल फ्रॅक्शन. मग ह्यापैकी मॅट्रायसेस नावाचा टॉपिक आहे. या मॅट्रायसेस टॉपिक मध्ये पुढे गेल्यानंतर आपल्याला एक बेसिक टॉपिक लागणार आहे, तो म्हणजे कोणता आहे? डिटर्मिनंट. कोणता टॉपिक आहे? डिटर्मिनंट, ज्याचा बेस तुम्हाला झालेला आहे. 10वीला झालंय का डिटर्मिनंट? अरे बोला, 2/2 डिटर्मिनंट ऍटलिस्ट ओळख झालेली असेल. मग आपण अशा गोष्टी घेऊ ज्या तुम्हाला 10वीला झालेल्या आहेत आणि तिथून आपण मॅथमॅटिक्सला पुढे जाऊ, म्हणजे तुमच्या मनात कॉन्फिडन्स येईल की खरंच खूप सोपं आहे. मग आपण आता मॅट्रायसेसच्या अंडर कोणत्या टॉपिकला सुरुवात करतोय? डिटर्मिनंटला. ज्या वेळेला आय स्कीम होती, आय स्कीम मध्ये या डिटर्मिनंटसाठी सेपरेट चॅप्टर होता, मेन्सुरेशन म्हणून चॅप्टर होता, पण ते काढले आणि त्याच्याऐवजी कोण आणलाय? डेरिव्हेटिव्ह. म्हणून इथला डिटर्मिनंट टॉपिक उडवलाय. पण डिटर्मिनंट हा कन्सेप्ट आपल्याला मॅट्रायसेस या युनिटच्या अंडर लागणार म्हणजे लागणार, आणि तो बेसिक कन्सेप्ट आहे म्हणून आपण त्याच्यापासून सुरुवात करतोय. कळतंय? आणि काय होईल बाळांनो, लक्षात घ्या, सगळ्यात पहिले 6 ते 7 दिवस माझं मेन मोटिव्ह एवढंच आहे की तुम्हाला काय करायचंय बाळांनो, की मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट सोपा कसा आहे, त्याच्यात आउट ऑफ मार्क आणता येतील का, हा कॉन्फिडन्स मला तुम्हाला द्यायचा आहे. मग सगळ्यात पहिले मॅट्रायसेस युनिट नंबर फर्स्ट जे त्याचा सेकंड चॅप्टर कोणता? मॅट्रायसेस. आणि ह्या मॅट्रायसेसच्या अंडर आपण कोणत्या टॉपिकला सुरुवात करतोय? डिटर्मिनंट. आता मात्र आपण आपल्या ऍक्च्युअल लेक्चरला सुरुवात करू. ठीक आहे? टॉपिक कोणता बघितला? कोणता टॉपिक बघायचा आहे? डिटर्मिनंट. बोलत चला, कोणता टॉपिक बघायचा आहे? डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कशाच्या अंडर येणार आहे? मॅट्रायसेस. मॅट्रायसेस कशाच्या अंडर आहे? अल्जेब्राच्या. मॅट्रायसेसला वेटेज किती आहे? 14. टोटल अल्जेब्राला किती होतं? 14. पण ते कंपल्सरीच होतं. आणि मॅट्रायसेसला वेटेज किती आहे? 14. म्हणजे त्या 14 पैकी कंपल्सरी पैकी 14 मार्क अजून कशाला येऊ शकतात? या मॅट्रायसेसला. आणि त्याच्यातला मेन टॉपिक कोणता आहे आपला? डिटर्मिनंट. मग काय डिटर्मिनंट म्हणजे काय? आता इथून पुढे सुरुवात करू. व्हॉट इज मीन बाय डिटर्मिनंट? सो डिटर्मिनंट म्हणजे अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स इन बार और वर्टिकल ब्रॅकेट. बार म्हणजे उभा ब्रॅकेट. बार म्हणजे तिकडे जाऊ नका. काय सांगितलंय बघा, डिटर्मिनंट म्हणजे काय? तर अरेंजमेंट, डिटर्मिनंटची डेफिनेशन जर बघितली, अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स इन वर्टिकल और बार ब्रॅकेट्स. ठीक आहे? म्हणजे काय बघा, लक्षात घ्या. तर या ठिकाणी याला म्हटलं जातं बार ब्रॅकेट. या ब्रॅकेटला काय म्हटलं जातं? बार. जसे आपल्याकडे ब्रॅकेट असतात ना, हा ब्रॅकेट कोणता आहे? राऊंड ब्रॅकेट. या ब्रॅकेटला म्हटलं जातं कर्ली ब्रॅकेट. या ब्रॅकेटला म्हटलं जातं स्क्वेअर ब्रॅकेट. तसा हा जे उभ्या 2 लाईन मारल्या तर या ब्रॅकेटला आपण म्हणणार व्हर्टिकल ब्रॅकेट किंवा बार ब्रॅकेट. आणि याच्यामध्ये मला इलेमेंट ऍड करायचे किंवा अरेंज करायचे. मग मी इलेमेंट कसे घेतले बघा. या ठिकाणी असं लिहिलं ए, या ठिकाणी लिहिलं ए बी सी आणि डी. ए बी सी डी हे काय आहेत? अरे बोला, काय आहेत? इलेमेंट. त्या इलेमेंटला काय केलं? अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स. कशामध्ये? कोणत्या ब्रॅकेटमध्ये? व्हर्टिकल किंवा बार ब्रॅकेट. म्हणजे हा कोण तयार झाला सांगा? डिटर्मिनंट. डिटर्मिनंट डिनोट करण्यासाठी आपण काय वापरतो? कॅपिटल डी चा यूज करतो. कन्सेप्ट कळला? डिटर्मिनंट म्हणजे काय? बोमला, अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स. बोला रे, अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स इन व्हर्टिकल और बार ब्रॅकेट. बोमला परत, अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स इन व्हर्टिकल और बार ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज डिटर्मिनंट. नक्की कळलं? मग आता हे जे 2 उभ्या लाईन मारल्यात, या उभ्या लाईनला काय म्हणणार? बार म्हणजे ओ वाला बार नाही, बार म्हणजे उभी लाईन. मग त्याला एक तर बार म्हणा किंवा त्याला काय म्हणा? व्हर्टिकल ब्रॅकेट. आणि हे आतमधले कोण आलेत सांगा? इलेमेंट्स. हे कोण आलेत आतमधले? इलेमेंट. मग ह्या ठिकाणी मी एक डिटर्मिनंट काढला बाळांनो, डी इज इक्वल टू, आणि ह्या ठिकाणी एक डिटर्मिनंट काढला ए बी सी आणि डी. आता हे जे ए बी सी डी लिहिलेत, हे जे आडवे इलेमेंट आहेत बाळांनो, कळलं? कोणते इलेमेंट? आडवे. त्याला आपण हॉरिझॉन्टल इलेमेंट म्हणतो. या हॉरिझॉन्टल इलेमेंटला म्हटलं जातं रो. याला काय म्हटलं जातं? रो. मग ही रो 1 झाली आणि या ठिकाणी ही काय तयार झाली सांगा? आपली रो 2. किती रो तयार झाल्यात? 2 रो. बघा, मग ए आणि बी हे आडवे इलेमेंट आहेत ना बाळांनो, या इलेमेंटला काय म्हणायचं? रो इलेमेंट. अजून मला सांगा, सेकंड रो मधले इलेमेंट कोणते आहेत? सी आणि डी. सी आणि डी हे सुद्धा कोणते इलेमेंट झाले? रो इलेमेंट. ही रो किती आहे? सेकंड रो. नक्की कळलं? पहिले काय बघितलं? डेफिनेशन. कशाची? डिटर्मिनंटची. काय? डिटर्मिनंट इज अरेंजमेंट ऑफ इलेमेंट्स इन व्हर्टिकल और बार ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज डिटर्मिनंट.
आडवे इलेमेंट, आडवे म्हणजे कोणते? हॉरिझॉन्टल. आडवे म्हणजे हॉरिझॉन्टल. त्या इलेमेंटला म्हटलं जातं रो इलेमेंट. मग ए बी हा रो इलेमेंट झाला, सी डी हा सेकंड रोचे इलेमेंट झाले. आता पुढे बघा, या ठिकाणी मी परत डिटर्मिनंट काढला, हा डिटर्मिनंट काढला आणि त्याच्यामध्ये इलेमेंट लिहिले ए बी सी आणि डी. मग आता या ठिकाणी ए आणि सी हे उभे इलेमेंट आहेत ना रे बाळांनो? अरे हो की नाही? उभे. या ठिकाणी अजून बी आणि डी हे सुद्धा काय आहेत? उभे. मग या ठिकाणी याला व्हर्टिकल इलेमेंट म्हणतात, यालाच म्हटलं जातं कॉलम. मग या ठिकाणी हा कोणता कॉलम झाला? कॉलम 1. या ठिकाणी काय झाला सांगा? हा कॉलम 2. मग हा डिटर्मिनंट कळला का? हे आडवे इलेमेंट म्हणजे कोणते? रो. बोला रे, बोला बोला बोला. आडवे इलेमेंट कोणते आहेत? रो. उभे इलेमेंट कोणते आहेत? कॉलम. नक्की कळलं? मग याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ इलेमेंट जे असणार ते रो आणि कॉलमच्या फॉर्म मध्ये असणार. कोणत्या फॉर्म मध्ये? रो आणि कॉलमच्या फॉर्म मध्ये. नक्की कळले? आता ज्या वेळेला मी इलेमेंट लिहिले बाळांनो, या ठिकाणी आता परत या ठिकाणी काढतो मी अजून एक डिटर्मिनंट काढतो. मी इथं डिटर्मिनंट काढला डी. ए बी सी डी ई एफ जी एच आय. सांगा हा डिटर्मिनंट आहे की नाही? किती रो आहेत बोला? 3 रो आहेत. रो म्हणजे कोणत्या? आडव्या. बोला रे, रो म्हणजे कोणत्या? आडव्या. बोला बाळांनो, रो किती आहेत? ऑनलाईन रो किती आहेत? 3. कॉलम किती आहेत? 3च कॉलम आहेत. सांगा आडवे आडवे म्हणजे रो इलेमेंट सांगा पहिला कोणता आहे? ए बी सी, याला म्हणणार रो 1. डी ई एफ ला काय म्हणतात सांगा? रो 2. त्याच्यानंतर एच जी एच आय ला काय म्हणतात सांगा? रो 3. 3 रो आले की नाही? कॉलम किती आहेत? 3. कॉलम इलेमेंट कोणते आहेत सांगा? ए डी जी हा काय झाला सांगा? पहिला कॉलम. बी ई एच हा काय झाला सांगा? सेकंड कॉलम, कॉलम 2. सी एफ आय याला काय म्हणणार सांगा? कॉलम 3. इथपर्यंत कळलं? मग किती रोज आहे सांगा? 3. आणि कॉलम किती आहेत? मग 3 रो आणि 3 कॉलम तर इलेमेंट किती? कसे 4? अरे 1 2 येताना म्हणतात मला. 1 2 3. किती इलेमेंट आहेत? 9. मग नंबर ऑफ इलेमेंट काढायचे कसे? नंबर ऑफ रोज किती आहेत? नंबर ऑफ कॉलम किती आहेत? 3 × 3 किती आले? 9. म्हणजे 9 इलेमेंट असतील ना त्याच्यामध्ये. कळलं का नक्की? इथं सांगा बरं बाळांनो, नंबर ऑफ रोज किती आहेत? नंबर ऑफ कॉलम किती आहेत? 2 × 2 किती झाले? 4. म्हणजे इलेमेंट किती असणार? 4. कन्सेप्ट कळला पक्का? याला काय म्हणतो आपण? डिटर्मिनंट. याला काय म्हणतो आपण? डिटर्मिनंट. भली सोपी गोष्ट आहे. मग आता ह्या डिटर्मिनंट मध्ये अजून एक गोष्ट बघायची आहे. या डिटर्मिनंट मध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट बघायची आहे. त्याला म्हणतो आपण ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंटची ऑर्डर आहे ना, ही रिप्रेझेंट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे बाळांनो. त्याला म्हटलं जातं नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे पहिले काय करायचं? किती नंबर ऑफ रोज आहेत त्या लिहायच्या. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनचं साईन म्हणजे त्याला बायचं साईन म्हटलं जातं. कोणतं साईन म्हटलं जातं? बाय. आपण बघा रूम म्हणतो ना, 10 बाय 10ची रूम. ऐकलं एक शब्द? 10 बाय 10ची म्हणजे काय? त्याची लेंथ पण 10 आणि त्याची ब्रेड पण किती? 10. म्हणजे 10 बाय 10ची रूम. तसं याला काय म्हणणार? नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स. याला काय म्हटलं जातं? त्याची ऑर्डर. मग आता मला तुम बोलो, जर मी इथं डिटर्मिनंट काढला, या डिटर्मिनंट मध्ये लिहिलं ए बी सी डी. हा डिटर्मिनंट झाला की नाही? या डिटर्मिनंटची ऑर्डर काय येईल? हा बोला. 2 बाय 2 किती येणार? 2 बाय 2. रो किती आहेत? 2. बोला ना बाळांनो, हे बोला बोला बोला. ही रो 1 ही रो 2. 2 रो झाले ना. कॉलम किती आहेत सांगा? 2. कॉलम 1 पहिले कोण लिहायच्या? नाही, पहिले कोण लिहायच्या? पहिले काय लिहिणार सांगा? बोला. नंबर ऑफ रोज. शब्द व्यवस्थित वापरा. पहिले रोज नाही लिहिणार, पहिले काय लिहिणार? नंबर ऑफ रोज किती आहेत? क्लिअर करा, क्लिअर करा. नंबर ऑफ रोज, रोजचा आकडा किती आहे? 2. नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत? 2. मग ऑर्डर इथं लिहिली जाते बाळांनो. ज्यावेळेला आपण बार ब्रॅकेट काढला ना, त्याच्या पायथ्याची त्याच्या बेसला आपण ऑर्डर लिहितो. ऑर्डर किती आली सांगा? 2 बाय 2. ऑनलाईन कळलंय का नक्की? ऑर्डर ही नेहमी नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम याच फॉर्म मध्ये आली पाहिजे. मग आता मी तुम्हाला अजून एक देतो. चला, या ठिकाणी मी डिटर्मिनंट काढला, एलिमेंट काढले ए बी सी डी ई एफ जी एच आय. सांगा याची ऑर्डर किती? बोला ना बाळांनो, ऑनलाईन बोला बोला. करेक्ट आहे. किती ऑर्डर? 3 बाय 3. कशी 3 बाय 3 काढली? पहिले काय लिहिलं? नंबर ऑफ रोज. आता लक्षात घ्या, पहिले नेहमी काय लिहायचंय?
नंबर ऑफ रोज. पहिले नंबर ऑफ कॉलम लिहिलं तर चालेल का? डिटर्मिनंटच्या केसमध्ये चालतं. कोणत्या केसमध्ये? मॅट्रायसेसच्या केसमध्ये नाही चालत. कारण मॅट्रायसेसमध्ये ना रेक्टँग्युलर अरेंजमेंट पण असतील. का कसं नंतर सांगल. डिटर्मिनंटची ऑर्डर ही नेहमी स्क्वेअरच असणार. काय हे स्क्वेअर म्हणजे काय? डिटर्मिनंटची ऑर्डर ही कशी असणार? स्क्वेअर. स्क्वेअरचा अर्थ काय? जेवढे नंबर ऑफ रोज येतील ना तेवढेच नंबर ऑफ काय असले पाहिजे? कॉलम. याला अरेंजमेंट म्हटलं जातं स्क्वेअर अरेंजमेंट. या अरेंजमेंटला काय म्हटलं जातं? स्क्वेअर. याच्यामध्ये रोज किती आहेत? बोला ना रे. R1 R2 R3. किती रोज आल्या? 3. कॉलम किती आहेत? C1 C2 C3. 3 कॉलम. पहिले काय लिहिणार? व्हेरी गुड. नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम 3/3. कळले नक्की? जर कोणी फॉर्म्युला सांगताना पहिले नंबर ऑफ कॉलम लिहिला नंतर नंबर ऑफ लिहिलं चालेल का? तुम्हाला चालेल, पण मग मी तुमचा जीव घेईन. कळलं नक्की? पहिले लिहिताना नेहमी काय लिहायचंय? नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स. हीच मेथड वापरायची. मग आता अरे कळलं का? मग मी तुम्हाला आता असं लिहिलं बघा. तुम्ही सांगा ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन. चला बोला डिटर्मिनंटची ऑर्डर सांगा. मी इथं डी नाही लिहित, फक्त मला ऑर्डर सांगा. जर मी असं लिहिलं असतं तर ABCDEF. बोला ना. आज सांगा. आज सांगा. आजच्या दिवसात सांगा. ऑर्डर किती याची बोला? ऑर्डरचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम. मग रो म्हणजे कोणत्या गोष्टी? अशा आडव्या. नंबर ऑफ रोज म्हणजे अशा आडव्या. असं लक्षात ठेवा. ह्याच्यात रो किती आहे सांगा? R1 आणि 2 रो आल्या. कॉलम किती आहेत? C1 C2 C3. पहिले काय लिहिणार? नंबर ऑफ रोज किती आहेत? नंबर ऑफ कॉलम किती आहेत? 2/3. आली का ऑर्डर? 2 × 3 किती? 6. 6 एलिमेंट आहेत का? आहेत. अरे कळलं नक्की? पण हा डिटर्मिनंट म्हणता येणार नाही. का नाही म्हणता येणार? डिटर्मिनंटची अरेंजमेंट कशी असणार आहे? स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? जेवढे नंबर ऑफ रोज असतील तेवढेच नंबर ऑफ काय असणार? कॉलम. मग इथं नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम आहेत का रे? नाही. मग याला डिटर्मिनंट म्हणता येईल का? तर तसं बघितलं तर डिटर्मिनंट नाहीये. फक्त तुम्हाला ऑर्डर कळली पाहिजे म्हणून सांगतोय मी तुम्हाला. अजून एखादा जर डिटर्मिनंटचा टाईप घेतला असता तो डिटर्मिनंट नाही. फॉर एक्झाम्पल अशी अरेंजमेंट असते ABCDEFGHIJKL. अशी अरेंजमेंट आहे. बोला इसकी ऑर्डर बोलो रे बोलो. हा पहिले जर नंबर ऑफ कॉलम सांगितले शपथ सांगतो मी जीव घेईन. जीव डोक्यातच दगड घालीन. पहिले काय मोजायच्या? रो. आडव्या नंबर ऑफ रोज किती आहेत? 4 ना. बाबड्या बोल ना किती आहे? 4. कॉलम किती आहेत? मग किती आली सांगा? 4/3. बोला ही पहिली काय? रो 1 रो 2 रो 3 रो 4. कॉलम किती आहेत? कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3. किती ऑर्डर आली सांगा? 4/3. आली का ऑर्डर? कन्सेप्ट कळला. याला काय म्हणतो आपण? ऑर्डर. पण हा डिटर्मिनंट आहे का? इल्ले नाही. का नाही हा डिटर्मिनंट? कारण की त्याची अरेंजमेंट स्क्वेअर नाही. डिटर्मिनंटचा रूल काय आहे? अरेंजमेंट कशी पाहिजे? स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? नंबर ऑफ रोज इज इक्वल टू काय असले पाहिजे? नंबर ऑफ कॉलम. मॅट्रायसेस मध्ये चालतं. मॅट्रायसेस मध्ये ही जी अरेंजमेंट आहे ही स्क्वेअर असलीच पाहिजे असं नाहीये. ही रेक्टँगल सुद्धा चालती. ऑनलाईन कन्सेप्ट कळलाय का रे बाळांनो? ऑनलाईन मॅट्रिक्स तर नाहीच आहे बाळांनो. लक्षात घ्या. हा मॅट्रिक्स तर नाहीच आहे. पहिली गोष्ट मॅट्रिक्स जर आला तर स्क्वेअर ब्रॅकेट येणार ऐसा. आणि डिटर्मिनंटला कोणता ब्रॅकेट आहे? खंबा बार ब्रॅकेट. हा बार ब्रॅकेट आला तर डिटर्मिनंट स्क्वेअर ब्रॅकेट आला तर मॅट्रायसेस. मी कुठं स्क्वेअर काढलाय का? नाही. म्हणजे इथं मॅट्रायसेसचा प्रश्नच नाहीये. हे सगळे टॉपिक कशाचे चाललेत? डिटर्मिनंटचे. पण डिटर्मिनंट मध्ये सुद्धा याला तुम्ही डिटर्मिनंट म्हणणार नाही. करेक्ट आहे. का नाही म्हणणार? ऑनलाईन कळलंय का? का नाही म्हणणार? कारण की याच्यामध्ये अरेंजमेंट स्क्वेअर नाहीये. कशी नाहीये? स्क्वेअर. स्क्वेअरचा अर्थ कळला? स्क्वेअर म्हणजे काय? नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम इक्वल असते तर त्याला म्हणायचं स्क्वेअर अरेंजमेंट. इथं स्क्वेअर आहे का? आहे का? मोठ्याने बोला ना. 4/3 सेम आहे का? नाही. म्हणजे हा डिटर्मिनंट आहे का? नाही. इथं सेम आहे का? नाही. मग हा डिटर्मिनंट आहे का? नाही. मग तुम्हाला सांगतो मी जर असं लिहिलं तर 5 9 2 3 4 6 8 7 1 2 का 4 4 2 का 1 माय नेम इज. बोला हा डिटर्मिनंट आहे का? अरे बोला रे. आहे ना. डिटर्मिनंट आहे. कसं काय डिटर्मिनंट आहे? नंबर ऑफ रोज किती आहे सांगा? 4. नंबर ऑफ रोज म्हणजे आडव्या. नंबर ऑफ कॉलम किती आहेत? मग 4/4 ऑर्डर आली ना त्याची.
नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम काय आले इक्वल, मग याला 100% काय म्हणता येईल डिटर्मिनंट. नंबर ऑफ इलेमेंट किती असतील 4 चोक 16, किती इलेमेंट असणार 16. कन्सेप्ट कळला, ऑर्डरचा कन्सेप्ट कळलाय का रे. ऑनलाईन ऑनलाईन नक्की कळलंय का रे, ऑनलाईन चालायचं बाळांनो पुढं. चलो मग आता ह्यापैकी आपल्याला बघायची व्हॅल्यू, डिटर्मिनंटची काय काढायची आहे व्हॅल्यू. चला लक्ष द्या, ऑर्डर कन्सेप्ट कळलं तुम्हाला, मी तुम्हाला लिहून देतो काळजी करू नका. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बाळांनो व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता तुम्हाला ना बाळांनो ह्या इयरमध्ये किंवा MSBTच्या M1 मध्ये बेसिक मॅथमॅटिक्समध्ये मॅट्रायसेसच्या अंडर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला येणार आहे आपल्याला. ज्यावेळेला पुढे मॅट्रायसेसमध्ये आपण सिंग्युलर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बघतो किंवा त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ॲडजॉइंट इनव्हर्स या कन्सेप्ट बघतो, तर त्या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंट काढावा लागतो. मग डिटर्मिनंट आपल्याला 2/2 किंवा 3/3चा येणार. कितीचा येणार 2/2 किंवा 3/3, 4/4चा येणार नाही. मग आपण आता काय करतोय बाळांनो व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. कोणत्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतोय 2/2 डिटर्मिनंट. कोणता डिटर्मिनंट 2/2 चा अर्थ काय रे, नंबर ऑफ रोज किती आहेत 2, नंबर ऑफ कॉलम किती 2. कळलं, याला आपण काय म्हणणार 2/2 डिटर्मिनंट. 3 रोज आणि 3 कॉलम असतं तर 3/3 म्हटलं असतो, बरोबर आहे की नाही. आता मला व्हॅल्यू काढायची. मग आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे. A B C आणि D असे 4 इलेमेंट आहेत. किती इलेमेंट आहेत 4. किती बाय कितीचा डिटर्मिनंट आहे 2/2चा. आडव्या रो किती आहेत 2, उभे किती आहेत 2. मग आता मला एक सांगा याची अरेंजमेंट स्क्वेअर असती ना रे बाळांनो. अरेंजमेंट कशी असती स्क्वेअर. या स्क्वेअर मध्ये हे जे 2 आडवे असे तिरपे काढलेत याला काय म्हणतो आपण, व्हेरी गुड, काय म्हणतो त्याला डायगोनल. मग या बाकीच्यांना साइड म्हणतो, याला पण आपण काय म्हणणार सांगा डायगोनल. आणि याला पण काय, हा सुद्धा कोण आहे सांगा आपला डायगोनल, ज्याला मराठीमध्ये आपण कर्ण म्हणतो. आता लक्षात घ्या काही काही मराठी मीडियमचे विद्यार्थी असेल पण त्यांना माहिती बाळगणं ह्याला डायगोनल म्हटलं जातं. सो आता नवीन नवीन गोष्टी जे मराठी मीडियमचे विद्यार्थी असेल त्यांना सुद्धा लक्ष द्यायची गरज आहे की हे जे आडवे आहेत याला काय म्हणतो आपण तिरपे, याला म्हणतो आपण डायगोनल. मग परत बघा रे बाळांनो या ठिकाणी ह्या रो आहेत, उभे काय आहेत कॉलम, स्क्वेअर अरेंजमेंट झाली ना. मग या स्क्वेअर अरेंजमेंट पैकी हा A आणि D हे तिरपे इलेमेंट आहेत ना. मग ह्या तिरप्या इलेमेंटला काय म्हणता येईल सांगा डायगोनल इलेमेंट. हे कोणते इलेमेंट झाले सांगा डायगोनल. अजून डायगोनल आहे का एखादा सांगा, डायगोनल कोण आहेत मग B आणि C. करेक्ट आहे बोला B आणि C. हा पण काय झाला सांगा, हा एक प्रकारचा काय झाला डायगोनल. मग आता हा जो पहिला डायगोनल काढला ना मी कोणता A आणि D, या डायगोनलला म्हटलं जातं प्रिन्सिपल डायगोनल. कोणतं डायगोनल म्हटलं जातं प्रिन्सिपल, किंवा त्याला अजून एक नाव आहे मेन डायगोनल. या डायगोनलला काय म्हणणार आपण मेन डायगोनल किंवा प्रिन्सिपल. कोणता हा A आणि D लिहिलाय ना, हा कोणता डायगोनल आहे सांगा मेन डायगोनल, किंवा त्याला अजून एक नाव काय आहे प्रिन्सिपल डायगोनल. दुसरा डायगोनल कोणता आहे सांगा B आणि C. या BC पण डायगोनल आहे, या डायगोनलला म्हणणार आपण सेकंडरी डायगोनल. कोणता डायगोनल झाला सांगा हा सेकंडरी. हा कोणता आहे सांगा मेन डायगोनल किंवा प्रिन्सिपल डायगोनल. या डायगोनलला कोणता डायगोनल म्हटलं जातं सेकंडरी, किंवा त्याला नॉन प्रिन्सिपल डायगोनल म्हटलं तरी चालेल. कळलं नक्की. मग आता ऑनलाईन ऑनलाईन नक्की एक प्रिन्सिपल आणि दुसरा कोणता आहे सेकंडरी किंवा मेन आणि सेकंडरी. मग आता मला काय कॅल्क्युलेट करायची सांगा व्हॅल्यू. काय कॅल्क्युलेट करायची व्हॅल्यू कशाची डिटर्मिनंटची. कोणत्या 2/2 अय बाबड्या, कोणत्या डिटर्मिनंटची 2/2. मग 2/2 डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू काढतो ना आपण त्याला डिनोट करणार डिटर्मिनंट, त्याच्या भोवती आपण काय काढायचं बार ब्रॅकेट काढायचं. त्याची व्हॅल्यू डिनोट करण्यासाठी आपण लिहितो काय प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल इलेमेंट. सेकंडरी डायगोनल इलेमेंट्स. काय सांगितलं सांगा कोणत्या डायगोनल एलिमेंटची प्रोडक्टचा अर्थ काय होतो मल्टिप्लिकेशन. कोणाची मल्टिप्लिकेशन करा प्रिन्सिपल किंवा मेन डायगोनल, आणि त्याच्यातून सबट्रॅक्ट कोणाला करा सेकंडरी डायगोनलला. कळले नक्की. एक्झाम्पल बघा खूप सोपं आहे बाळांनो. या ठिकाणी मला डिटर्मिनंट दिलेला आहे आणि डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू दिल्या समजा 8 2 5 आणि 6. हा मला डिटर्मिनंट दिलाय आणि मला काय विचारलं त्यांनी काय काढा
बोला ना रे, काय काढायचंय? व्हॅल्यू. आता टॉपिक व्हॅल्यू चालू म्हटल्यानंतर वेगळं काय काढणार आहे? काय कॅल्क्युलेट करायची? व्हॅल्यू. मग सगळ्यात पहिले या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची, फॉर्म्युला काय लिहिणार सांगा? हा बोला. प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट. प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट मायनस, बोला, मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल इलेमेंट. सांगा मेन डायगोनल मध्ये इलेमेंट कोणते कोणते सांगा? 8 आणि 6 याला प्रिन्सिपल म्हणणार. मला सांगा आता ह्याच्यामध्ये हा जो 8 आणि 6 हा कोणता डायगोनल आहे सांगा? प्रिन्सिपल, किंवा त्याला अजून काय म्हणता येईल सांगा? मेन डायगोनल. आणि 2 आणि 5 हे काय आहेत रे? हा असे, त्याला अँटी डायगोनल पण म्हटलं जातं. त्याला काय म्हणतो आपण? अँटी डायगोनल. किंवा याला अजून एक नाव काय दिलंय सांगा? सेकंडरी. मग आपण पहिले काय करणार? मल्टिप्लिकेशन कोणाचं घ्यायचंय? प्रिन्सिपल डायगोनल. प्रिन्सिपल डायगोनल मध्ये कोण आहे सांगा? 8 आणि 6. मग सगळ्यात पहिले काय लिहिणार? 8 मल्टिप्लाइड बाय 6 हा एका ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं? 8 मल्टिप्लाइड बाय 6. त्याच्या पुढे कोण आलंय सांगा? मायनस, मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी. सेकंडरी मध्ये कोण आलाय? 2 आणि 5. मायनस 2 इंटू 5 किती आलंय सांगा? 8 इंटू 6 48 मायनस 5 इंटू 10, सॉरी 5 इंटू 2 10. 48 मायनस 10 किती आला? 38. ही काय झाली? व्हॅल्यू कशाची? 2/2 डिटर्मिनंटची. कळलं का नक्की? बेसिक मॅथमॅटिक्स मी खरंच सांगतोय बाळांनो, इतकं सोपं आहे. फक्त तुम्ही लक्ष द्या. लेक्चर मात्र मिस करू नका. एक जरी लेक्चर मिस झालं की प्रॉब्लेम होतो. ऑनलाईन बोला बाळांनो, ऑनलाईन नक्की कन्सेप्ट कळलाय का? ऑनलाईन 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 नक्की कन्सेप्ट कळला? काय डाऊट नाही बाळांनो याच्यामध्ये? चालायचंय चालायचंय चालायचंय. एक एक्झाम्पल बघूत, अजून एक एक्झाम्पल घेऊ. चला आता काही एक्झाम्पल घ्या तुमच्या मनाने, तुम्हाला जे पाहिजे असेल ते मी लिहून देतो. पहिले तुम्ही गडबड करू नका. एक एक्झाम्पल घेतलं. सपोज इथं टाकलं -5 3 12 4. सांगा व्हॅल्यू काढायची की नाही? पहिले कोणाची मल्टिप्लिकेशन करणार? प्रिन्सिपल डायगोनल मध्ये कोण आहे? -5 इंटू 4. मग पहिले काय लिहिणार सांगा? -5 इंटू 4. कळलं? त्याच्यानंतर साइन कोणतं? मायनसचं. नंतर कोणाची मल्टिप्लिकेशन? सेकंडरी डायगोनल. सेकंडरी डायगोनल मधला पहिला कोण आहे? 3. दुसरा कोण आहे? 12. काय लिहिणार सांगा? -3 इंटू 12. सांगा -5 इंटू 4 -20 मायनस 3 इंटू 12. तर बोला रे 12 3 36. अरे हो की नाही? हा. दोनही नंबरची जर साइन सेम असेल तर अशा वेळेला आपण त्याची ऍडिशन करतो. कळलं नक्की? व्हेरी गुड. ऑनलाईन करेक्ट बाळांनो. ऑनलाईन किती आन्सर आले? 56. साइन साइन प्रथमेश साइन मायनसची साइन. 20 आणि 36 किती झालं? 56. साइन कोणाची द्यायची? मोठ्या नंबरची. मोठा नंबर कोण आहे? 36. साइन काय? मायनस. आन्सर किती आलं? -56. असं करू नका. याचा जर 56 लिहिलं बाबड्यांनो तो टपलेलाच अर्धा मार्क कट करायला. ते नुसतं वसकतच बसते. कुठं आपल्याला जागा मिळती याचे कट करायला? आणि त्याला म्हणायचं तू किती बघ, मी काय तुला चान्स देत नाही. आन्सर किती आलंय सांगा? -56. आन्सर किती आलंय सांगा? -50. नक्की कन्सेप्ट कळला? पक्का? एक एक्झाम्पल परत एकदा घेतो. ओरली सॉल्व्ह करूत, मग तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे? मग तुम्हाला एक्झाम्पल देतो जे आपण इथं सॉल्व्ह करूत, म्हणजे तुमचे कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. फॉर एक्झाम्पल मी डी घेतला. डी इज इक्वल टू 12 14 -8 -6. काही घ्या. पहिले काय करू सांगा? प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल. प्रिन्सिपल डायगोनल मध्ये कोण आहे? 12 आणि -6. ब्रॅकेट मध्ये कोण घेतला? 12 मल्टिप्लाइड बाय -6. साइन कोणतं? परत सेकंड ब्रॅकेट मध्ये आला 14 इंटू, बोला पटपट, 14 इंटू -8. चला 12 इंटू -6 -72. ब्रॅकेट मध्ये ठेवतो सध्या पुरतं. हे मायनस साइन ठेवलं. कळलं? 14 गुणिले 8 112. हे बोला ना. 8 चौक 32 2 8 चले 3 8 1 8 3 11 -112 येईल ना? का घेता कॅल्क्युलेटर? हा हा. लक्षात घ्या बाळांनो, एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळेला खूप जास्त कॅल्क्युलेटरची सवय लागणं हे आपल्यासाठी घातक आहे. काही काही पोरं असे डेंजर असतात. 12 3 इंटू 12 काढलं कॅल्क्युलेट 3. अरे तू डोकं आहे का? खोकं आहे तुझं? 12 गुणिले 3 तुला येत नाही? मग तू कर ना पाठ. याचं कारण असं आहे बाळांनो की जेवढे कॅल्क्युलेशन तुम्ही डोक्यात करणार ना तेवढं चांगलं आहे, तेवढं मॅथ परफेक्ट होतं. मग ह्या ठिकाणी किती आलं? 14 इंटू -8 किती आलं? -112. आता परत बघा, हा -72 तसंच राहिला. मायनस इंटू मायनस काय होतो?
प्लस म्हणजे इथं किती आला प्लस, इथं किती आला 112. आता एक पॉझिटिव्ह आला, एक कोण आला निगेटिव्ह. अपोजिट साईन असेल तर सबट्रॅक्शन करावी लागते. काय करावं लागते? सबट्रॅक्शन. मोठा नंबर कोण आहे? 112. या 112 मधून 72 सबट्रॅक्ट करा. किती आलं सांगा? अरे बोला रे, 7 आणि 4 11. कळलंय का नक्की? 40 व्हॅल्यू आली, पण मोठा नंबर कोण आहे? 112. त्याचं साईन काय? प्लस, म्हणजे याचं पण साईन काय येणार? प्लस. सो अँसर विल बी 40. कन्सेप्ट कळला? याला काय म्हणतो आपण? त्याची व्हॅल्यू. कळलं? आता आपण डिटर्मिनंट थोडंसं लिहून घेऊयात. कळलं? आणि मग मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. चला नोटबुक ओपन करा. चला पटपट पटपट. हे लेक्चर रेकॉर्डेड नाही तर लक्षात घ्या बाळांनो, हे लेक्चर लाईव्ह चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये असं वाटेल की तुम्ही इथं लेक्चर करत आहात. घ्या चला हेडिंग टाका. डिटर्मिनंट मॅट्रायसेस. सगळ्यात मेन हेडिंग टाका युनिट 1 अल्जेब्रा. सगळ्यात पहिले हेडिंग टाका युनिट 1 अल्जेब्रा. त्याच्या अंडर टॉपिक ल्या मॅट्रायसेस, आणि मॅट्रायसेसच्या आत अंडर टॉपिक ल्या डिटर्मिनंट. आता बाळांनो तुम्हाला बरेच महाभाग असे भेटतील, बरेचसे क्लासेस वाले म्हणजे जे आपल्याबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी बोलणार आहेत है ना. ते तुम्हाला म्हणतील अरे लॉगॅरिथम तुमचा स्किप केलं, डायरेक्ट डिटर्मिनंट घेतलं, डायरेक्ट मॅट्रिक्स. हो म्हणायचं, आमचा मास्टरच बावळटे म्हणायचं, वेडा आहे म्हणायचं, आमच्या मास्तरला काही येत नाही, तुमचा मास्तर खूप छान म्हणायचं, रिझल्ट लागल्यानंतर भेटूत, एवढंच बोला, बाकी काही डोकं लावू नका. बोलतील बाळा तुम्हाला काय सांगतील माहिती का? डिटर्मिनंट का घेतलं? याचा अर्थ लॉक स्किप केले दिसते. लॉक त्यांना शिकवता येत नाही. काही बाने मला लॉक शिकवता येत नसतं, 70 पैकी 70 आणि 100 पैकी 100 कुठून पडले असते. कळलं? सो बऱ्याच क्लासेसच्या जी स्ट्रेंथ आहे, ही स्ट्रेंथ जेवढी नाही जेवढे बॅनरवर आपल्याला 70 पैकी 70 वाली पोर आहेत. कळलं? त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीच्या फंद्यात पडू नका. तुम्ही फक्त जेवढं सांगतोय तेवढं. हेडिंग टाकलं डिटर्मिनंट. चला डिटर्मिनंटची डेफिनेशन बोला. बोला, मग अशी सांगितली आहे अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स इन बार और वर्टिकल ब्रॅकेट. ल्या चला अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स, ल्या अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स in vertical or bar brackets, in vertical or bar brackets. Example घ्या. for example D is equal to A B C D. या A B ला लिहा बाळांनो रो 1, इथं लिहा रो 2, या ठिकाणी लिहा कॉलम 1 आणि याच्या खाली लिहा कॉलम 2. रो 1 रो 2 कॉलम 1 आणि कॉलम 2. नेक्स्ट हेडिंग टाका चला ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट काय लिहितात सांगा? हे हा बोला पटपट बोला चला. हा ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट लिहा नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स. घ्या नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स. एक मिनिट बाळांनो. काय लिहिलं सांगा? नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स. नेक्स्ट त्याच्या पुढे लिहा, त्याच्या पुढे डायग्राम काढा. एक परत एक डिटर्मिनंट काढा. ए बी सी डी खाली काढा. या ए आणि बी ला असं ब्रॅकेट करा मस्त पैकी, आणि याच्या पुढे लिहा प्रिन्सिपल और मेन डायगोनल एलिमेंट्स. या सी आणि बी ला सुद्धा असं ब्रॅकेट काढा. त्याची कल्ल्या सेकंडरी और एंटी डायगोनल एलिमेंट्स.
सेकंडरी और अँटी डायगोनल इलेमेंट्स. एक 10-15 मिनिटं बाळांनो. वैष्णवी एक क्लास 10 मिनिटं, कारण की काय 1 तासाचा क्लास असतो मलाही माहिती, पण तो कधीच 1 तास झाला नाही आतापर्यंत. 7:30 ते 8:30 जरी असेल तरी तो 10-15 मिनिटं पुढे जातो म्हणजे जातो. ठीक आहे, चल पुढं. नेक्स्ट काय सांगितलं घ्या, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट किंवा व्हॅल्यू ऑफ 2/2 डिटर्मिनंट घ्या. व्हॅल्यू ऑफ 2/2 डिटर्मिनंट. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ काय बोला, प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट, प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट्स मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल इलेमेंट्स. सेकंडरी डायगोनल इलेमेंट्स. चला फॉर एक्झाम्पल घ्या, असे जर इलेमेंट घेतलेत ए बी सी डी आणि याची आपल्याला व्हॅल्यू काढायची, याची आपल्याला काय काढायची व्हॅल्यू. सो व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी इज इक्वल टू काय येईल सांगा मग आता. डायगोनल कोण कोण आहेत, ए आणि डी. अरे बोला ना, डायगोनल कोण आहे सांगा, ए आणि डी ना. सो ए मल्टिप्लाइड बाय डी होईल की नाही, मायनस बोला बी मल्टिप्लाइड बाय सी, किंवा सी मल्टिप्लाइड बाय बी म्हटलं तरी चालेल, पण आपण लिहू बी मल्टिप्लाइड बाय सी. घ्या ए मल्टिप्लाइड बाय डी मायनस बी मल्टिप्लाइड बाय सी. नक्की एक्झाम्पल घ्यायचे झाले, लिहून झाले ना. घ्या एक एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आता इथून पुढे एक्झाम्पल घ्या, इथंही सॉल्व्ह करू आणि तुम्हाला होमवर्कला पण देतोय. घ्या 5729 डिटर्मिनंट ऑफ 5729 इज इक्वल टू करा. चला त्याच्याच पुढं कसे करणार सांगा, करा 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 करा, आन्सर सांगा पटकन. ऑनलाईन 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 आन्सर सांगा. आहे का, टॅली करू नका, टॅली करू नका, बिंदास सांगत चला, रा टॅली करायचा प्रयत्न करू. किती आले सांगा, 31. अजून ऑनलाईन ऑनलाईन वैष्णवी चेक करा, चेक करा किती आले. बोला कसं कॅल्क्युलेट करणार सांगा. 5 मल्टिप्लाइड बाय 9 मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 2. 5 इंटू 9 45 मायनस 7 इंटू 2. बोला 45 मधून 14 गेल्यानंतर किती राहिलं, 31. करेक्ट आहे, आलंय का नाही, ऑनलाईन आलंय का रे. चलो गुड गुड गुड, करेक्ट आहे बाळांनो. वेदांतिका 32 कसं ऐ नका ना बाळांनो, या 31चा 32 झाला, या एकाचा 2 झाला का तू तिकडे तुमच्या 4चे 2 करतो, म्हणजे जिथं 4 मार्क पडणार तिथं किती पडतील 2. गडबड करू नका, शांतपणे चला, घाई गडबड करू नका. चला चलो चलो, आता पुढचं चुकू नका. अच्छा एक दिसलं 9च्या ऐवजी, ठीक आहे ठीक आहे बाळांनो, थोडं आता बोल्ड मध्ये काढतो. चला या ठिकाणी थोडंसं लिहिताना काय करतो तुम्हाला, फॉन्ट जरा बोल्ड घेतो भारीतला. घ्या चला, घ्या सेकंड एक्झाम्पल घ्या. 2583 2583 आणि अजून एक लक्ष द्या, आय 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 लक्ष द्या. काय सांगितलं, ज्या वेळेला आपण डिटर्मिनंट रीड करतो ना, तर तो रो वाईज रीड करणार. कसा रीड करणार, रो वाईज. म्हणजे पहिले कोणते एलिमेंट सांगायचे, रो, आणि मग नंतर पुढचे. म्हणजे पहिली रो काय 25 नंतर 83 अशा पद्धतीने रीड करतो. बोला आन्सर काय आले, बोला करेक्ट आहे. किती आले सांगा, ऑनलाईन बोला. -32 का 34, चेक करा चेक करा, नक्की चेक करा. करेक्ट आहे करेक्ट आहे करेक्ट आहे, ऑनलाईन बरोबर आहे बाळांनो. 6 - 40, यस 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 करेक्ट आहे. अनिकेत, रंजना, प्राप्ती, अपूर्वा, प्रथमेश, मेघना, ऋतुजा, वैष्णवी आणि बरेच काही, बरेच जण आहेत बाळांनो. 2 इंटू 3 पहिले करणार, मायनस काय करणार सांगा, मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 8. बोला किती येईल, 2 इंटू 3 6 मायनस 5 इंटू 8 किती आला, 40. 6 मधून 40 गेले किती आले. आता तसं बघितलं तर दोघांची साईन वेगळी वेगळी आहे, म्हणजे काय करायची, सबट्रॅक्शन करा पहिले, मग मोठी साईन द्या. पहिले काय करा, सबट्रॅक्शन. 40 मधून 6 गेला 34, मोठा नंबर कोणता आहे 40, त्याचा साईन काय मायनस. आन्सर किती आला, -34. घ्या चला 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 चला, झाले का, उरका 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 उरका.
अजून एक एक्झाम्पल देतो. एक नाही घ्या ना बाळांनो, आता ह्याच्यात काय एक्झाम्पल आहे. आणि म्हणे बेसिक मॅथमॅटिक्स अवघड आहे. अरे काय धंदे आहेत घ्या. 8 9 -3 -5 करा. चला 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 चला, फायनल आन्सर डायरेक्ट. खरंच सिंपल आहे बाळांनो, करेक्ट आहे. श्रद्धा भरपूर सिंपल आहे, करेक्ट आहे. किती आले? +13 आहे का -13 आहे? नीट बघा आता. आता चुकले तर मी जीव घे ना. हा काय आले? बोल ना पटपट. -13 आले. ऑनलाईन बोला. -13 आले का प्लस? करेक्ट आहे. मायनस कसं आलं बोला रे. पहिले डायगोनल इलेमेंट आहेत की नाही, यांची मल्टिप्लिकेशन काय येणार सांगा. 8 × 5 मायनस पुढं कोणाची मल्टिप्लिकेशन 9 आणि -3 ची. 9 × -3 करा. 8 पंचे 40. हा मायनस साईन तसंच ठेवतो. 9 × -3 किती आलं सांगा. -8 आहे का रे इथं? हा इथं -5. ओके, म्हणजे याचा आन्सर किती आलं? -40. हे -40 आले. मायनस साईन तसंच ठेवलं. 9 × 3 किती आला? 27. साईन कोणतं? मायनस. आता पुढं बघा, हा -40 तसंच राहिला. मायनस मायनस काय झालं? प्लस. म्हणजे किती आलं सांगा? +27. जर 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 साईन अपोजिट असतील तर सबट्रॅक्शन करायची, वजाबाकी करा. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करा. 40 मधून 27 गेला, किती राहिला? 13 किंवा 13. साईन कोणाचं द्यायचं? मोठ्या नंबरचं. मोठा नंबर 40. आन्सर किती आला सांगा? -13. -13 इज द करेक्ट आन्सर. ऑनलाईन आले बाळांनो? चलो देऊ एक एक्झाम्पल. घ्या 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 घ्या. कटावू नका. चला हा घ्या. काय त्याच्यामध्ये घ्या. सगळे मायनस देतो. -5 -4 -8 -6 करा. बोलो क्या करेंगे? हवन करेंगे. उरका चला. परत चेक करा. साइन चेक करा. +2 आहे का -2 आहे? गडबड करू नका. शुभांगी गडबड करू नका. करेक्ट आहे बाळा. संजना बरोबर आहे. नेहा, उत्कर्ष करेक्ट आहे बाळा. मंगेश, प्रथमेश साइन चेक कर. वैष्णवी साइन चेक करा. साइन सकट आन्सर टाका. किती आले? -2. कसं केलं सांगा रे? प्रोडक्ट ऑफ डायगोनल. हे दोघं डायगोनल आहेत ना. -5 आणि -6 ची मल्टिप्लिकेशन करावं लागेल. -5 × -6 मध्ये मायनस साईन आलं. पुढं मल्टिप्लिकेशन कोणाची करणार? -4 आणि -8. -4 × -8. हा लक्ष द्या. -5 × -6 मायनसची मल्टिप्लिकेशन काय येते? +5 × 6 किती आला? 30. हे मधलं मायनस साईन तसंच राहिलं. परत मायनसची मल्टिप्लिकेशन किती येणार? +4 × 8 किती आला? 32. 30 - 32 किती आला आन्सर सांगा? -2. सो द फायनल आन्सर इज -2. कन्सेप्ट कळला? घ्या मग एक्झाम्पल. घ्या -7 5 3 19 करा. काय इथं आहे ना. -7 5 3 आणि 19 करा. चला एक लक्षात घ्या, जो टॉपिक क्लिअर झाला त्याचे एक्झाम्पल त्या दिवशी सॉल्व्ह झालेच पाहिजेत. होमवर्कला एक्झाम्पल देतो. होमवर्कचे एक्झाम्पल उद्या परत सॉल्व्ह होतील. का बरं? कारण की बाळांनो तेच जर नाही झालं तर पुढे काय उपयोग आहे? 2/2 नाही कळलं तर 3/3 नाही कळणार. 3/3 नाही कळलं की मॅट्रिसेसचं झालं वाटोळं, है ना? तसं नको. बोला किती आले सांगा. काहींचं -150 आले. बोला बाळांनो, बरोबर आले का? काहींचं -148 आले. गडबड करू नका. काही करू नका बाळांनो, आन्सर सॉल्व्ह करायची. बोला किती आले? -148. चला सगळ्यात पहिले काय केलं? डायगोनलची मल्टिप्लिकेशन केली. काय येईल सांगा? -7 × 19 मायनस बोला 5 × 3 याची मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सांगा बाळांनो. -7 × 19 किती आलंय? -133. हा मायनस साईन तसाच ठेवला. 5 × 3 किती आला? 15. म्हणजे आन्सर -133 -15. दोन्ही मायनस आले की त्यांची
ॲडिशन करावं लागते. 133 मध्ये 15 ॲड केला तर 148. साईन कोणतं मायनस. सो फायनल आन्सर विल बी -148. नक्की कन्सेप्ट क्लिअर आहे पक्का. 2/2 मध्ये काही गडबड असेल तर विचारा. ऑनलाईन 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 100% कळलंय का लक्षात घ्या. असं नको आहे सर थोडं कळलंय मग अजून कन्फ्युजन होतंय असं असेल तर अजून एक्झाम्पल घेतो. नक्की कळलंय. आज 2/2 झालं उद्या 3/3 घेता येईल. कळलं मग होमवर्क घ्या. आलेला चला घ्या घ्या 5-6 एक्झाम्पल घ्या. चला फर्स्ट एक्झाम्पल घ्या. डिटर्मिनंट ऑफ -5 6 8 -3. सेकंड एक्झाम्पल घ्या. 5 -9 -8 -6. थर्ड एक्झाम्पल घ्या. -5 -9 -12 -17. फोर्थ एक्झाम्पल घ्या. -22 -3 5 6. आणि फिफ्थ वाला एक्झाम्पल घ्या. 31 3 2 2. येईल का करता. एवढे 5 एक्झाम्पल सॉल्व करा. उद्याच्या लेक्चरमध्ये सगळ्यात पहिले आपण हे पहिले 5 एक्झाम्पल सॉल्व करणार आणि हे एक्झाम्पल सॉल्व झाल्याच्या नंतर आपण कशाकडे जाणार आहे सांगा. 3/3 डिटर्मिनंटकडे. नक्की कळलंय. काही प्रॉब्लेम आहे ऑनलाईन काही डाऊट असतील तर विचारा. ऑनलाईन जर काही डाऊट असेल एक्झाम्पलमध्ये तर चॅट बॉक्समध्ये टाका. हे सोडून अजून कशाचेही डाऊट असतील तर विचारा. थांबायचे बाळांनो. चला सो हाच व्हिडिओ तुम्हाला परत आता यूट्यूबवर पण येईल बाळांनो. यूट्यूबवर आल्यानंतर तुम्ही फॉरवर्ड करू शकता. जे काही मित्र आहेत त्यांना तुमची पहिली व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक शेअर करा. यूट्यूब आणि ॲपची लिंक त्यांना शेअर करा. ठीक आहे चला थांबायचं बाळांनो. सो बाय बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस डे.